ज्याची कीर्ती साऱ्या जगतात सगळ्यांनी टाळी वाजवा एक टाळी हा एक टाळी जय हो या महाराष्ट्राचा ज्वलंत इतिहास आज आपल्या पळणीमध्ये घेऊन आला महाराष्ट्राची भूमी म्हणजे बलिदानाची भूमी महाराष्ट्राची भूमी म्हणजे कष्टकऱ्यांची भूमी यसाची कंक बहिरची नाही खंबीराम होते एका एका मावळ्याने महाराष्ट्र उभा केला महाराष्ट्र उभा राहिला 12व्या शतकात 12वं शतक महाराष्ट्रासाठी महत्त्वाचं शतक होतं विश्वमाऊली ज्ञानोबराय या 12व्या शतकात मराठी भाषेचा गौरव करत होते विश्वमाऊली ज्ञानोबराय या 12व्या शतकात मराठी भाषेचा गौरव करत होते माझा मराठाची बोल कौतुके पै अमृता तेही पैंदा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविना या मराठाची नगरी आणि ब्रह्मविद्येचा सुकाळू करी सनई चौघडे वाजत होते पाना फुलांना बहर आला होता पण माहिती नाही सज्जन हो छत्रपती शिवाजी राजे आणि धर्मवीर शंभूराजांचा इतिहास या शेवटच्या 15 मिनिटात व्यक्त करणार आहे आणि वाणीला पूर्णविराम देणार आहे यसाजी कंक सोबत घेतला होता बहिरजी नाईक घेतला होता मदारी मेहतर घेतला होता 12वं शतक महाराष्ट्रासाठी महत्त्वाचं शतक विश्वमाऊली ज्ञानोबराय मराठी भाषेचा गौरव करत होते पण याच 12व्या शतकानंतर महाराष्ट्राला उतरती कळा लागली आणि 8000 इस्लामिक सत्तांनी महाराष्ट्रावर आक्रमण केला दिन 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 करत अल्लाउद्दीन खिलजी आला आणि या अल्लाउद्दीन खिलजीने महाराष्ट्र उद्ध्वस्त केला आणि मग 8000 इस्लामिक सत्ता आया बहिणींची इज्जत लुटल्या गेली भगव्याचा रंग अंधुक झाला आणि मग कोण रोखणार हे वादळ कोण रोखणार हे वादळ रोकायला एका वादळाची गरज आणि प्रतापदादा नुसत्या वादळाची नाही भगव्या वादळाची गरज होती या महाराष्ट्राला आता भगव्या वादळाची गरज होती आया बहिणींचा किंचाळण्याचा आवाज चहूबाजूने येत होता 288 वर्ष महाराष्ट्र रडत होता जाग येणार कशी पैठणचे सुप्रसिद्ध साधू शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी आवाज दिला ए कोल्हापूरची महालक्ष्मी ए तुळजापूरची आई तुळजा भवानी ए वडीची शब्दशृंगी ए माहूरची रेणुका माता तुला दार उघडावं लागल ए विघ्नहर्त्या तुला विघ्न दूर करावं लागल ए बये दारू गडबैया 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 गडबैया दारू गडबैया दारू गडबैया दारू गडबैया दारू गडबैया दारू गडबैया ताली ताली दारू गडबैया दारू है दारू गडबैया 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 गोंधळी गोंधळी ना मी अंबेचे गोंधळी हा गोंधळी गोंधळी ना मी अंबेचे गोंधळी 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 ना मी अंबेचे गोंधळी 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 ना मी अंबेचे गोंधळी 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 ना आम्ही अंबेचे गोंधळी हा गोंधळी गोंधळी आम्ही अंबेचे गोंधळी 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 ना अंबेचे
आई कृपा करी आम्हावरी जागवी तो रात सारी आई कृपा करी आम्हावरी जागवी तो रात सारी आज गोंधळाला ये कोल्हापूरची महालक्ष्मी दारुगड आणि दार उघडले गेलं. आणि दार उघडले गेलं. दार उघड भैया आता दार उघड. प्रताप दादा दार उघडलं धाराशिव जिल्ह्यामध्ये. उस्मानाबाद नाही धाराशिव, अहमदनगर नाही अहिल्यानगर, औरंगाबाद नहीं छत्रपति धर्मवीर संभाजीनगर. ए भाई भारत में रहना पड़ेगा तो भारत माता की जय बोलना पड़ेगा. तिरंग्याला सॅल्यूट करावं लागेल, भगव्याला नमन करावं लागेल, शोभा राजांना मानावं लागेल. आणि ये भूमि हिंदू की है ये मानना पड़ेगा. ये भूमि किसकी है? ये भूमि प्रभु रामचंद्र की है. ये भूमि किसकी है? ये भूमि हिंदू की है. ये भूमि सांता की नहीं, ये भूमि संतों की है. याद रखो. संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेला महाराष्ट्र. बयन दार उघडलं धाराशिव जिल्ह्यामध्ये. माझा आवाज येतोय सगळ्यांना? चला सजन आहोत सोबत. चला ही शेवटची मिनिटं महत्वाची. धाराशिव जिल्ह्यामध्ये दार उघडले गेलं. आई साहेब जिजाऊंना दिवस गेले. आई साहेब जिजाऊंना दिवस गेले. धाराशिव जिल्ह्यामध्ये महाराणी साहेब शहाजी राजे सांगतात, महाराणी साहेब पुत्र भावा ऐसा गुंडा ज्याचा तिही लोकी झेंडा. असा पुत्र जन्माला घाला, असा पुत्र जन्माला घाला. आदिलशाही, निजामशाही, कुतुबताज, फ्रेंच, मुघल यांच्या मानगुटावर बसल आणि पुन्हा एकदा हा भगवा महाराष्ट्रावर फडकवल. असा पुत्र जन्माला घाला. आई साहेब जिजाऊंना शिवनेरीला नेण्यात आलं. चहूबाजूनी आया बहिणींचा किंचाळण्याचा आवाज येतोय. महाराष्ट्र निम्मा उद्ध्वस्त झालेला आहे. कोण या संकटातून दूर बाजूला काढेल? आणि मग शिवनेरीला जाग येणार होती. हा इतिहास आहे महाराष्ट्राचा ज्वलंत इतिहास. माझी इच्छा आहे सगळ्यांनी अंतःकरणातून ऐका. ज्या प्रसंगाला स्पर्श करतोय तो प्रसंग ऐकताना अंगावर शहारे उभे राहतील. मला माहिती नाही याच्यानंतर कीर्तन किती राहिलंय. 5-1 मिनिटं दादा इकडे तिकडे होतील. मलाही लांब जायचंय. मी 600 किलोमीटरचा प्रवास करून सकाळपासून निघालेलो आहे. माझेही पाय दुखत आहेत. मला तुमची काळजी सजनाव. पण इतिहास ऐकताना जर आमच्या माता भगिनींचे डोळे भरून आले, हा इतिहास ऐकताना जर आमच्या तरुणांच्या अंगावर शहारे आले, तर आमचं कीर्तन आज यशस्वी झालं. हा इतिहासच असा आहे. आई साहेब जिजाऊंना शिवनेरीवर नेण्यात आलं आणि मग मासाहेब जिजाऊंना डोहाळे लागले. बोला महिला मंडळ, डोहाळे कशाचे? आंबट खायचे का माती खायचे का तिखट खायचे? गडाचा गडकरी आणि गडकऱ्याची बायको लक्ष्मीवंती आई साहेब. ओ आई साहेब, अरे काय खाऊशी वाटते आई साहेब? आई साहेब म्हणतात, लक्ष्मी अरे आया बहिणींची इज्जत लुटल्या गेलेली आहे. महाराष्ट्र उद्ध्वस्त झाला आणि तू विचारते खाऊशी वाटतं? अरे आई साहेब डोहाळे लागले म्हणून विचारायला आले. नाही ग लक्ष्मी, संपलाय आपला महाराष्ट्र. कुणीतरी यावी याची प्रतीक्षा ही आई साहेब जिजाऊ करतीये. रामायण श्रवण करतायत कारण रामासारखा पुत्र जन्माला यावा. अम्मासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर मोहे धावे घाली पाना नाम घेता पंढरी राणा. कृष्णासारखा पुत्र जन्माला यावा कारण कंस माजलेला आहे. रावणाला मारायला आता रामाची गरज होती. आता हिंदू धर्म वाचवणारा कुणीतरी योद्धा या महाराष्ट्राच्या मातीला पाहिजे होता. हा भगवाधारी जन्माला येणार याची चाहूल आई साहेब जिजाऊंनी दिली. कारण आई साहेब जिजाऊंना डोहाळे लागले. आई साहेब म्हणतात, लक्ष्मी लागलेत मला डोहाळे.
लक्ष्मी लागलेत मला डोहाळे, मला घोड्यावर बसावंसं वाटतंय, मला दानपट्टे फिरवावेसे वाटतात, मला समशेरी चालवावेसे वाटतात, मला दानपट्टे फिरवत समशेरी चालवत दुश्मनांच्या गर्दनीवर पुन्हा एकदा हे स्वराज्य निर्माण करावंसं वाटतंय। स्वराज्य निर्मितीचे डोहाळे आईसाहेब जिजाऊंना लागलेले आहेत आणि दिवस जवळ आला। ज्या दिवसाची आतुरतेने महाराष्ट्र वाट पाहत होता, फाल्गुन वैद्य तृतीया, थोडा आवाज, फाल्गुन वैद्य तृतीया 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरीतून आवाज येणार होता। फाल्गुन वैद्य तृतीया 19 फेब्रुवारी 1630 सराई चौघडे वाजू लागले, पाना फुलांना भर आला। या ठिकाणी उद्ध्वस्त झालेली मंदिरं आज या ठिकाणी शाबूत दिसत होती, तुळशी वृंदावन सुंदर दिसत होतं, पाना फुलांना भर आला होता आणि शिवनेरीतून आवाज आला, रयतेचं रक्षण करण्यासाठी आपल्या जीवावर खेळल, आपल्या जीवाशी खेळल, रयतेचं रक्षण करल असा छत्रपती शिवाजी राजा शिवनेरीवर जन्माला आला आणि अवघ्या महाराष्ट्राला आनंद झाला। किती सांगू मी सांगू कुणाला, जी आनंदी आनंद झाला। गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा। राजेंचा जन्म झाला आणि महाराष्ट्राला आनंद झाला। आता ऐका, राजेंचं वय वर्ष झालं 10 वर्ष, थोडा वेळ कमी म्हणून पुढे चाललोय म्युझिक लावायची। राजेंचं वय वर्ष झालं 10 वर्ष, एकदम कमी आवाजात। शोभा, ओ शोभा राजे, वयाच्या 10व्या वर्षी राजेंचं पहिलं लग्न झालं। वयाच्या 10व्या वर्षी महाराजांचा पहिला विवाह झाला। द्या म्युझिक लावाच। शोभा, आम्ही ठरवलंय तुमचं लग्न करायचं। सगळ्या तरुणांनी ऐका, वयाच्या 10व्या वर्षी छत्रपती शिवाजीराजांचं पहिलं लग्न झालं। आपली 35 वर्षाच्या अजून रेंजला नाहीत। नाही कळलं का तुम्हाला? ज्ञानेश्वर महाराज वयाच्या 10व्या वर्षी शिवबाराजांचं पहिलं लग्न। प्रतापदादा 8 लग्न झालीत महाराजांची, हम दो और हमारे दो। शोभा, लग्न करावं लागल। आई साहेब 8 लग्न, प्रजा काय म्हणाल? शोभा, हे प्रजेसाठीच सांगतोय। आई साहेब जिजाऊंचा दरारा मोठा आहे। महाराज सांगतात, आई साहेब हे शिकायचं का प्रजेने आमच्याकडून? अरे तसं नव शोभा, तुला आज मी राजकारण शिकवणार आहे। आणि दादा, राजकारणातला पहिला गुण या महाराष्ट्रात कोणी शिकवला तर आई साहेब जिजाऊंनी। म्युझिकचा आज कमी ठेवा, मला आवाज द्या मॉनिटरला। राजकारणातला पहिला गुण शोभा राजे म्हणतात, हे कसलं राजकारण आहे? शोभा, आदिल, निजाम, कुतुब, डाच, मुघल आणि यांनी हौदस वाजवलाय। या माणसांच्या समोर आपण टिकणं शक्य नाही शोभा। याच्यासाठी आपलं संघटन वाढवावं लागेल। राजकारणातला पहिला गुण आहे संघटन। ज्याचं संघटन मोठं दादा, यश त्याला आहे। संघटन लय महत्वाचं आहे आयुष्यात शोभा। मग काय आई साहेब, आज सगळी घरांनी एकत्र करायची। सिंदखेड राजा जाधव घरानं घेतलं, मोहिते घरानं, निंबाळकर घरानं, गायकवाड घरानं, आठी घराणी आई साहेब जिजाऊंनी एकत्र केली आणि प्रत्येक घराण्यातली एक एक कन्या करायची ठरवलं। पहिलं लग्न केलं ज्या भागातून मी येतो, सातारा, फलटण, घरानं कोणतं? निंबाळकर। ओ मुधोजी, कन्येला गडावर घेऊन या मुधोजी। निंबाळकर म्हणतात, आई साहेब अरे काही चुकलंय का आमचं? अरे तसं नवं मुधोजी। मुधोजी निंबाळकर कन्येला गडावर घेऊन आले। आई साहेब ऐका, तुरु तुरु चालत ती कन्या थेट गडावर आली आणि जिथं शोभाराजे तलवार चालवतायत तिथं जाऊन उभी राहिली। मुधोजी म्हणतात, हे ऐका, त्या कन्येचं नाव आहे महाराणी सईबाई, छत्रपती धर्मवीर शंभूराजांच्या आई साहेब। हे सई, अरे ते शोभाराजे, ओ महाराणी सईबाई, ते शोभाराजे। सईबाई म्हणतात, आबासाहेब अरे ते शोभाराजे नाहीत आबासाहेब। मुधोजी म्हणतात, सई बरखास्त करतील राज्यातून आपल्याला। अरे तू कुणासमोर बोलतीस? ते शोभाराजे नाही आबासाहेब, ते शोभाराजे नाहीत।
तशीच सई फिरली आणि आईसाहेब जिजाऊंच्या मांडीवर जाऊन बसल्या. महाराणी सईबाई म्हणतात, आईसाहेब आम्ही मुजरा नाही केला, आम्हाला माफ करा. अरे पण तू कोण? मी सई, मुधोजी निंबाळकरांची कन्या. तू का सई? मुधोजी म्हणतात, हे सई राष्ट्रमाता, राजमाता, स्वराज्य माता मासाहेब जिजाऊ आहेत, सई मुजरा कर. चुकलंय आईसाहेब आमचा, आम्ही मुजरा नाही केला तुम्हाला. डोळ्यात पाणी आलं सईबाईंच्या. पण आमच्या आबासाहेब म्हणतात ते शोभाराजे आहेत. मग सई तुला काय वाटतं? मला वाटतं ते शोभाराजे नाहीत. महाराष्ट्रातला लाखातला एक शब्द आता महाराणी सईबाई बोलणार होत्या. मला वाटतं ते शोभाराजे नाहीत. सई तू काय बोलतीस? हो आई साहेब, ते शोभाराजे नाहीत. सईबाई मग कोण आहेत ते? आई साहेब आम्हाला माफ करा, आम्ही छोट्या टोंनी मोठा घास घेतोय. ते शोभाराजे नाहीत, ते छत्रपती शिवाजीराजे आणि ते महाराष्ट्राचे पहिले छत्रपती होणार आहेत. ए सई, अरे कसं ओळखलंस ते छत्रपती होणार आहे? फिरणारा दानपट्टा आणि तलवारीची धार सांगती, ही तलवार एक दिवशी मुघलांच्या गर्दन उडवणार आणि या सुवर्ण क्षणाचे आम्ही साक्षीदार असणार. महाराणी साहेब, आई साहेब, आम्ही शेवटपर्यंत साथ देईन महाराजांना. सई बघभर का साथ दे. हे शुभा, अरे सई बहीण ती तू छत्रपती होणार आहेस हे फक्त मलाच माहिती आहे रे, बाकी कुणालाच माहिती नाही तू छत्रपती होणार आहेस. आई साहेब असं उभं करतात का सई समोर? अरे ती सई रणरागिनी आहे शोभा. ए सई साथ देशील ना का माझ्या शोभाला? हो आई साहेब आम्ही शेवटपर्यंत साथ देईल. पण खरं सांगू, दुर्दैवी आई ठरली महाराणी सईबाई. 2.5 ते 3 वर्षाचे होते शंभूराजे लहान आणि महाराणी सईबाईंचा प्राण देहातून निघू लागला. शंभूराजे सांगतात, आई साहेब, हो आई साहेब काय होते तुम्हाला? आई साहेब म्हणतात, शंभूराजे आम्ही नाही राहणार आता जास्त दिवस असं वाटते. पण आई साहेब तुमचे डोळे भरून आलेत. शंभूराजे आमचा श्वास गुदमरतोय हो, तुमचा कवळा हात द्या ना आमच्या हातावर. शंभूराजेंनी थरथरता हात आई साहेबांच्या हातावर ठेवला. हे कुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, आईसे कळवळ्याची जाती आणि करी लाभाविन प्रीती. आई साहेब म्हणतात, शंभू बाळ आमच्या देहातला प्राण का जात नाही माहितीये का? तुमच्या आबासाहेब आम्हाला भेटायला येत नाहीत. तुमच्या आबासाहेबांनी आम्हाला शब्द दिलाय, पण कदाचित आमच्याकडून शब्द चुकलाय. ते नाराज आहेत आमच्यावर. शिवबाराजे नाराज झाले होते कारण महाराणी सईबाईंनी शब्द दिला शेवटपर्यंत साथ देईल. ज्ञानेश्वर महाराज, काही इतिहास आहे या महाराष्ट्राचा. अंगावर शहारे उभे राहतात बरं का बाबा, एवढं सोपं नाही गणित. या बेंबीच्या देठापासून सांगावं लागतंय. हे तुमची शांतता सांगते की आपण राजांवर किती प्रेम करता सगळे. महाराज काही क्षणात अंगावर शहारा उभा राहील. आता आमच्या आई साहेबांचे डोळे भरून आले आणि महाराणी सईबाईंचा अंतकरण यांच्या अंतकरणात आहे. सईबाई म्हणतात, सांगा तुमच्या आबासाहेबांना, एकदा हात द्या आमच्या हातावर. येतील ना आमचे आबासाहेब? नाही येणार. त्यांचं म्हणणं आहे, आम्ही फसवलं त्यांना, आम्ही साथ नाही दिली, आम्ही शब्द दिला होता. नाही आई साहेब, आम्ही आणतो शिवबाराजांना. शंभूराजे गेले. आबासाहेब अरे काय येत नाही तुम्ही? आई साहेब म्हणतात, शंभूराजे अरे एकीकडून अफजल खान आलेला आहे. अफजल खानासारखा शत्रू विजापुराला होता आणि एकीकडे महाराणी सईबाईंचा शेवटचा श्वास चालू होता. काय संकट होतं महाराजांच्या समोर, पण संकटातून तोंड देऊनच हा महाराष्ट्र उभा राहिलेला आहे. काय शिकायचं शिवचरित्रातून ही काही मिनिटात इतिहास मांडते. सजनाव, अंतकरण दाटून आलं होतं. थोडासा म्युझिकला आवाज द्या. आबासाहेब बेस कमी करा मला. हो आबासाहेब भेटा ना एकदा आमच्या आई साहेबांना. शंभूराजे त्यांनी शब्द नाही पाळला त्यांचा. ते म्हणले शेवटपर्यंत साथ देईन. आबासाहेब अरे भांडायचा वखत नाही हा. आमचा कवळा हात हातावर घेत आमच्या आई साहेब रडतायत हो, फक्त तुमचा हात त्यांना हातात पाहिजे नाही. आई साहेब म्हणतात, शंभूराजे 8 लग्न केलीत महाराजांनी, सगळ्यात जास्त प्रेम सईवर आहे महाराजांचं. नाही राहुलं महाराजांना.
महाराज दबत्या पावलानं आलं आणि महाराणी सईबाईंकडे पाहत आहेत. हे सई, अरे तू शब्द दिला होतास बाई, तू का नाही पाळला शब्द? चुकला आमचं महाराज साहेब, पण आम्ही पाळलाय आमचा शब्द. लाखातलं एक वाक्य सुवर्ण अक्षरात लिहिलेलं महाराणी सईबाईंच्या मुखातून निघालं. हो महाराज साहेब, आम्ही शब्द फिरवला नाही, आम्ही शब्द पाळलाय आमचा. अरे पण तरी सई साथ देणार होतीस, मग दिली की आम्ही साथ. अरे पण तुझ्या देहातला प्राण चाललाय महाराज साहेब. आमच्या देहातला प्राण जरी चालला असेल तरी हा छावा आज महाराष्ट्राला देऊन जाते, तो शेवटपर्यंत या भगव्यासाठी काम करल. ओ संभाजी राजे, छावा आहात तुम्ही आमचे, आणि छावा झुकत नाही बर का. महाराजांना रडायला आलं. आई साहेब, शब्द देतो हा संभाजी, लई वार होतील हो, पण एवढी बी मान हलवणार नाही. माऊली महाराज पकडले नसते गेले शंभूराजे, आपल्या माणसानी फसवली आपली माणसं, आपल्या माणसानी. शंभूराजे पकडले गेले, बुरहानपूर उद्ध्वस्त केलं महाराजांनी, सगळे पुरे उद्ध्वस्त केले. कौन है ये संभाजी? हुजूर, जिस शिवा को आपने गिरफ्त किए थे ना, वो शिवा का बेटा है संभाजी. कैसे दिखता है? शायद बाप से बेटा सवाई है हुजूर. दिखने में कैसा है नहीं कह सकते हुजूर, पर आंखें बहुत भयानक है. हिंदू कहलाता है और हिंदू के भूमिका है ऐसा कहता है. भी झुकेगा हमारे सामने? माफ करो हुजूर, पर शपथ ली उसने नहीं झुकेगा आपके सामने. खामोश, मेरे सामने लाया जाए. पकडलेच घेतले नसते राजे, सगळे गड किल्ले घेतले, सगळी युद्ध जिंकली, एकच किल्ला राहिला जंजिरा. आणि तेवढ्यात 20 फुटावनी साखरदंड पडले आणि कर कर बाहू वाजू लागले. कवी कलश म्हणतो, राजे पकडले गेलोत राजे. राजे म्हणतात, हे कवी, अरे कुणाची मजाल आहे या संभाजीला हात लावायची? राजे, गणोजीनं फितुरी केली. गणोजी कोण आहे का? गणोजी सख्खा मेव्हणा होता महाराजांचा. महाराज, छावा चित्रपट आत्ता आलाय दादा, आत्ता 50% लोकांना छावा कळला. आमचे ज्ञानेश्वर महाराज पाळधी, आम्ही 15 वर्ष झालं छावा सांगतोय समाजाला. 15 वर्ष झालं छावा सांगतोय. पोट तिडकीनी अखंड महाराष्ट्र 5 राज्यात आमच्यासारखे तरुण फिरतायत. का? एकच उद्दिष्ट आहे, आपला हिंदू धर्म मोठा आहे हे जनमानसात सांगावं. म्हणून माझं सुरुवातीतच वाक्य होतं, आम्ही हिंदू म्हणूनच मारणार आहे, आम्हाला भजनातच नेणार महाराज. जाती धर्माचं काय? माझी 3री पिढी आहे वारकरी संप्रदायात. माझे आजोबा भजनात, वडील कीर्तनकार आहेत, आणि तुमच्या समोर मी तोबा आहे. मला अभिमान वाटतो की माझी 4थी पिढी या क्षेत्रात असणार आहे. या क्षेत्रात हेच आम्हा करणे काम आणि बीज वाढवावे नाम. लोक म्हणतात, महाराज त्रास होतो का? प्रचंड त्रास होतो. त्रास म्हणजे समाजाचा नाही, आपल्याच माणसांना देखवत नाही काही गोष्टी. काय वाटतं तुम्हाला? तुम्ही सकाळी नाश्ता करून बसाल ना, तरी आम्ही घरी पोचलेला नसेल, शक्यच नाही. आमची कुणीतरी घडी वाट बघत असतं. पण ज्या बोट तिडकीनी महाराज सांगतोय ना, माझे हातपाय थरथर कापतायत महाराज. मी रोज शंभूराजे 15-20 मिनिटं सांगतो ना, बेंबीच्या देठापासून आपसुक डोळे भरून येतात. काही कार्य केलं महाराजांनी. अहो खरंच नसते पकडले गेले. 20 फुटावनी साखरदंड आणि कर कर बाहू वाजत होते. कुणाची मजाल नव्हती राजांना स्पर्श करायची. एवढाही हात लावत, ओ राजे, अरे दुश्मन दसावत नाहीत तुमच्या समोर यायला. कवी, अरे पकडलं गेलो तर आपण. आई साहेब, उंटाला बांधून या मातीतून फरफडत नेलं महाराजांना. थरथर अंग कापत होतं महाराजांचं. खरं सांगू का, उंटाला बांधून फरफडत नेलं ना महाराज, तिथंच कातडी संपली होती. अहो आई साहेब, डोक्यापासून नखापर्यंत सगळी कातडी संपली होती. या मातीतून फरफडताना या जखमांना त्रास होत होता. आणि महाराजांच्या मुखात एकच शब्द होता, जगदंबा जगदंबा. कवी म्हणतो, राजे आज डोळे भरून आले तुमचे राजे.
राजे म्हणतात कवी शौर्याचे अश्रू आहेत. अरे या गडकिल्ल्यांना माहिती नाही रे त्यांचा संभाजी हा काय नवल घडलं कवी. या नद्या नाल्यांना पूर आलाय, अरे सांग त्यांचा संभाजी पकडला गेलाय. अरे सगळी आजूबाजूला माणसं आहेत पण यांना माहिती नाही रे त्यांचा राजा आहे. कवी काय चुकलं होतं त्या गणोजीला म्हणा त्या महाराष्ट्राच्या मातीवर माया कर. अरे एकदा बोलला असता तर सगळे किल्ले दिले असते रे. कवी जंजिऱ्यासाठी रडायला येत आहे. खरं सांगू का कवी, खरं सांगतो सज्जना हो, जंजिराच काय अजून थोड्या वर्ष जगले असते ना शंभूराजे, दिल्लीच्या तख्तावर भगवा फडकवला असता. इतकी भयानक ताकद. जगदंबा 40 दिवस देव फाडण्यात आला. परमेश्वर बाबा डोक्यापासून नखापर्यंत कातडी सोलण्यात आली महाराजांची. खरं सांगू का आई, स्वयंपाक करताना एवढं सुरीने कापलं विडीने कापलं की सहन होत नाही राव. आणि त्यात मिठाचं पाणी गेलं तर अगदी त्रास होतो बरं का. पण महाराजांना तुमच्यासारखी आई पाहिजे होती हळदी लावायला आता. पण या सैतानाने मिठाचं पाणी ओतलं अंगावर. मिठाचं पाणी जसं अंगावर गेलं ना तसा पाण्यातून मासा बाहेर यावा असा तडफडला असता एखादा. पण राजे एवढे बी हल्ले नाहीत. मिठाचं पाणी जसं पडलं तसं डोळे मिटले गेले. जगदंबा जगदंबा. आता राजांच्या डोळ्यात पाणी आलं. काही म्हणतो राजे अरे का डोळे भरून येत आहेत. राजे म्हणतात कवी माझी आई म्हणती ना माझा संभाजी छावा आहे. अरे संभाजी झुकल कसा कवी. अरे मिठाचं पाणी ओतलं रे. ज्या हळदीने रक्त थांबावं ते मिठाच्या पाण्याने थांबवले. आज काय होते सांगू शकत नाही कवी. पण औरंगजेबाच्या समोर उभं करणार आहेत. त्या औरंग्याची इच्छा आहे मी त्याला आलमगीर म्हणावा. तेवढ्यात औरंगजेब म्हणतो हमें देखना है कैसे दिखता है संभाजी. ए निकम्मो मेरे सामने लाया जाए. 8 साल का था तब देखा था, अब 32 साल का हुआ है. याच्यानंतरचा एक एक शब्द लाखातलाय. हुजूर मत जाओ उसके सामने. कोण म्हणतंय. औरंगजेबाचे सहकारी म्हणतात ओ हुजूर अरे मत जाओ उसके सामने. हुजूर लई भयानक येतो. एका झपक्यात उलटा करल महाराष्ट्रातलं रक्त आहे हुजूर. आजपर्यंत ऐकला नाही कुणाला. 20 फुटावनी दोरखंड साखरदंड टाकलेत तेव्हा पकडले आम्ही त्याला. हे निकम्मो अरे मेरे ओर से हो क्या संभाजी के तरफ से हो. ते जे सहकारी बोले ना ते उत्तर फार आवडलं आम्हाला. ते सहकारी म्हणतात हुजूर न हम आज इस वक्त तुम्हारे तरफ से है न हम संभाजी के तरफ से है. हम सिर्फ सच्चाई के तरफ से है. और सच ये है कि संभाजी छावा है हुजूर. और छावा झुकता नहीं किसी के सामने. ऐसे कैसे हो सकता है फिर मेरे सामने लाया जाए. उभं केलं महाराजांना. आई महाराज शेवटचे काही शब्द आहेत. साखरदंडात गुंडाळलेला वाघ होता. रक्तभंबाळ शरीर झालं होतं. खरं सांगू का प्रताप भाऊ लय मानेवर वार झाले होते हो. पण महाराजांची मान खाली जात नव्हती. कारण सईबाई म्हणत होत्या माझा शंभूराजा छावा आहे. शिवबा राजांचा भेटा होता. तो झुकणार नव्हता. आज तो हिंदू धर्म आज समोर उभा घेऊन आला होता. हे आज कमरेला भगवा होता महाराजांच्या. तो भगवा यज्ञेश महाराज झुकून देणार नव्हता महाराजांना. काही म्हणतो राजे लय भाग्य लागतं तुमच्यासारखा मित्र मिळायला. लय भाग्य लागतं राजे. राजे अशा मित्राबरोबर मरायला बी लय भाग्य लागतं. सजना हो या GPS मित्र परिवाराच्या अनुषंगानं बोलतो. आता या मित्रांकडे बघितल्यानंतर असं वाटतं अडचणीत मदत करणारे मित्र नाहीत. अडचणीच नाही आल्या पाहिजेत यासाठी हा मित्र परिवार काम करतो. कवी कलश आणि शंभूराजांसारखी मैत्री. या मैत्रीवर चालणारी माणसं पाहिजेत आपल्याला. कवी म्हणतो राजे मी पडलो तरी तुम्ही मला उचलून घेतलो. राजे म्हणतात कवी दुर्मिळ मित्र आहे सर तू माझा.
आज तुझं कवित्व ऐकायचंय मला राजे. हा वकत, अरे हाच वकत कवी. आज तुझ्या मुखातून कवित्व ऐकणार आणि तृप्त होणार हा संभाजी कवी. औरंगजेब म्हणतो मेरे सामने लाया जाए, समोर उभं केलं, रक्ताने माखलेला द्या. ये आंखें सताती है, देखो इसकी आंखें, ए निकम्मो, अरे है क्या हम में से ऐसा कोई, मान गया जिसका जज्बा, अल्लाह ए परवरदिगार. अरे एक तो संभाजी देता हमारे जनान खाने में, पूरी दुनिया पे राज करते हम. एवढे वार झाल्यानंतर महाराजांचं शरीर यष्टी उभी होती सरळ. साधारण राजा नव्हता, मान झुकणार नव्हती आज. देखो इसका जज्बा, देखो इसकी आंखें, अल्लाह ए परवरदिगार, अरे क्यों नहीं होता संभाजी हमारे जनान खाने में पैदा. अरे औरंग्या तू काही यडपटेस का रे? तुझ्या जनान खाण्यामध्ये आणि शंभूराजे बिलकुल नाही. धर्मवीर शंभूराजे जन्माला येतात महाराष्ट्राच्या मुशीत आणि शिव छत्रपती शिवाजी राजांच्या कुशीतच. जगी ऐसा बाप व्हावा, त्याचा वंश मुक्ती सजावा. ये आंखें सताती है, ए संभाजी तुम्हें डर नहीं लगता क्या? कवि कलश म्हणतो उनको आबा साहब का डर लगता है. शंभूराजे तो विचारतोय भीती नाही वाटत का? त्याला सांग माझा बाप कोण होता. कवी अरे आबासाहेब आठवतायत म्हणून जखमा त्रास देत नाहीत. ज्ञानेश्वर महाराज बापाची आठवण आली म्हणून महाराज त्रास होत नव्हता महाराजांना. अरे त्याला माहिती आहे का माझा बाप कोण आहे? त्याला चांगलंच माहिती माझा बाप कोण होता. त्या अफजल खान कोणी उडवला विचार त्याला. अफजल खान माझ्या बापानं उडवला. 7.5 फुटाचा होता तो अफजल, 2 भाव शरीर आणि पहार वाकवणारी भयानक ताकद. अफजल खानाने ज्याला पकडलं त्याला मृत्यूच्या दारात ढकललं. कोण कुणाला आठवण आली? शंभूराजांना आठवण आली. 2 मिनिटं घेऊन अजून शेवटची. शंभूराजांना आठवण आली. महाराज जसे तुमचे बसून पाय दुखतात ना तसे माझेही पाय दुखतात. पण जोपर्यंत प्रसंग पूर्ण होत नाही ना तोपर्यंत आम्हाला प्रवास करण्याचा आनंद नाही मिळणार. मी आज हा प्रसंग इथं उभा केलाय ना. आम्ही महाराज मंडळी इतिहास वाचताना आमच्या डोळ्यातल्या अश्रू या ग्रंथावर पानावर पडत असतात. आम्हाला असं होतं की आम्ही कधी प्रेझेंट करतो या गोष्टी समाजासमोर. हा खरा इतिहास आहे. एवढ्या जखमांनंतरही महाराज उभे होते. शब्द काय होते महाराजांचे? आबासाहेब आठवतायत. 7.5 फुटाचा अफजल खान आमच्या आबासाहेबांनी उद्ध्वस्त केला. 2 भाव शरीर होतं कवी त्याचा. पहार वाकवल इतकी भयानक ताकद, अशी मिठी मारायचा. अफजल खानाने कृष्णा भास्कर कुलकर्णी घेतला होता. अफजल खानानं सय्यद बंडा घेतला होता. 9 फुटुडी मारणारा, दानपट्टा फिरवणारा आणि क्षणात गर्दन उडवणारा सय्यद बंडा अफजल खानाच्या सोबत होता. प्रसंग उभा राहिला शंभूराजांच्या समोराच. आमच्या आबासाहेबांनी घेतला संभाजी कावजी कोंढाळकर. आबासाहेबांनी घेतला नाभिक समाजाचा जिवा महाला. राजे प्रतापगडच्या पायथ्याला रणसंग्राम उभा राहिला. आणि आठवलं कुठं? शेवटचा प्राण जाताना प्रतापगडच्या पायथ्याला बोलवला. राजे आओ और हमारे गले लग जाओ, आखिर आई गया दक्खन का जुआ सिकंजे में. राजे 5.5 फुटाचे शोभा राजे दबत्या पावलानं समोर निघाले. आईसाहेब म्हणता शोभा अफजल खानाला मारायला निघालाय, पावलं थरथर कापून द्यायची नाहीत बाग. पाण्यात ठेवलेले देव आईसाहेबांनी आज. महाराष्ट्र शांत झाला होता या क्षणाला. पण महाराजांच्या कमरेला भगवा होता. जगदंब जगदंब. राजे अफजल खानाने मिठी मारली. 2 भाव शरीर पहार वाकवलती ताकद. कर 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 हाडांचा आवाज आला. संपला राजा, संपला शोभा. आणि मग रणसंग्राम व्हावा राहिला. कुणाला समजत नव्हतं काय झालं. कर 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 हाडांचा आवाज आला. आणि मग आई साहेबांची आठवण आली. या ठिकाणी शिवरायांना शंभू महादेवांची शपथ घेतली महाराजांनी. आठवली ही स्वराज्याची शपथ आठवली.
महाराजांना कोण मरून देत नव्हता, कोण झुकून देत नव्हता. भगवा होता कमरेला. भगवा म्हणजे जान, भगवा म्हणजे मान आणि भगवा म्हणजे महाराष्ट्राची शान. तो भगवा शिवबाराजांना उभा करत होता. मिठी सुटली. अफजल खानाने कट्यार घेतली. सपकन महाराजांना वार गेला. महाराजांनी चिलकत होता अंगाला, काहीच नाही झालं. वाघ नक्या घेतल्या. सपकन अफजल खानाच्या पोटात बसल्या आणि खपकन कोताळा बाहेर काढला. दगा अरे ये दख्खन के शेर ने दगा किया. चल कृष्णाजी आला. कृष्णाजी उडी मारली. राजांच्या उजव्या मस्तकावर वार झाला. राजा बनणार, राजा बनणार, राजा बनणार. तर पाहिलं सय्यद बनणार. ए सय्यद बन्ना उडाव शिवा की गर्दन. आला सय्यद बन्ना. 9 फूट उडी मारली. दानपट्टा चालवला. राजे पाहताय जीवाकडे. जीवा काय करशील? जीवा म्हणतो राजे लाख मेले तरी चालतील, लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. झालं जीवा. आला जीवा. 10 फूट उडी मारली. दानपट्टा फिरवला आणि सय्यद बन्नाचा हात वरछावर उडवला आणि रडला होता जीवा. वाचला शिवा. हे कवी, त्या शिवबाचा छावाया या औरंग्याला म्हणाव फक्त साखरदंड तोड आणि मग कुणाच किती ताकद आहे. औरंगजेब हे शेवटचं वाक्य आजच्या कीर्तनातलं. पसंद आया जज्बा, हे पसंद आया इसका जज्बा. संभाजी राजे तुम्हें डर नहीं लगता क्या? हे औरंग्या, मला फक्त माझ्या वडिलांची भीती वाटते, या परी मी कुणाला घाबरत नाही. प्रताप भाऊ नरड्यावर तलवार ठेवली महाराजांची. बर का गुरुजी, ऐका ना. आई इथं तलवार ठेवली महाराजांच्यात. डोळे काढण्यात आले होते. तप्त सळ्या डोळ्यात गेल्या. काय वाटलं असेल त्या डोळ्यांनी हे स्वराज्य बघितलं. आज ते डोळे घरघर फिरत होते. जबान काढ इसके. अरे निघेल का जीव? जिव्हाच्या जबड्यात घालून हात मोजून दात. दात सांगणारी जीभ होती. आज झुकणार नव्हती तरी जीभ कापली. नाक आणि नरड सोबत दाबलं. जीभ बाहेर आली. सपकन वार झाला आणि वळवळणारी जीभ जगदंब म्हणत होती. हात कापल्या गेले. जीभ कापायच्या आधी ज्यावेळेस नरड्यावर तलवार ठेवली ना, क्या याद आ रहा है संभाजी. कवी हे आबासाहेब आठवतात रे. डोळे मिटून घेतो आबासाहेब. तुमचा छावास तुमच्या भेटीला येतो. आज जर झुकला असतो ना आबासाहेब, आईसाहेबांना दिलेला शब्द खोटा ठरला असता आणि खोटा ठरला असता आपला धर्म. पण आज ताट मानेने उभा आहे म्हणून हिंदू धर्म गौरवानं उभा राहणार आहे. येणारी पिढी लक्षात ठेवाल हिंदुत्वासाठी माणसानं काय काम केलं. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. देव देश आणि धर्मापायी प्राण घेतले हाती. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. आणि मग नरड्यावर तलवार फिरणार होती. काही म्हणतो राजन अरे तुम हो सांजे क्या खूब लड़े हो जंग. ओ मेरे शंभुराजे देख तुम्हारा शौर्य ये हिंदू धर्म. तखत त्याजे हे औरंग राजे, तखत त्याजे हे औरंग. औरंगजेबानं सिंहासन सोडलं. हे शेवटचं वाक्य, हे वाक्य औरंगजेबाच्या मुखातलं आहे म्हणून या वाक्य पूर्ण झाल्यानंतर टाळ्या पडल्या पाहिजेत. वाक्य पूर्ण झाल्यावर औरंगजेब म्हणतो हमने आंखें निकाल दी इसने आंखें नहीं झुकाई हमारे सामने. देखो 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 हमने आंखें निकाल दी इसने आंखें नहीं झुकाई हमारे सामने. हमने हाथ काट दिए इसने हाथ नहीं फैलाए हमारे सामने. हमने पैर काट दिए इसने घुटने नहीं झुकाए हमारे सामने. हमने जबान काट दी इसने 2 लफ्ज रहम के नहीं मांगे हमारे सामने. हमने पैर काट दिए इसने घुटने नहीं झुकाए हमारे सामने. अरे सच में छावा है, छावा शेर का सच में छावा है. प्रौढ़ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज शिव छत्रपती शिवाजी महाराज की. धर्मवीर संभाजी महाराज की. बोल भारत माता की. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. जय श्रीराम. ज्ञानेश्वर